नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीनारायण आणि 12 फुटी शिवलिंग बघून आम्ही कुठला स्पॉट बघायचा ते ठरवत होतो. तर एका लोकल गाईडने आम्हाला सांगितलं पातालेश्वर हे फार महत्वाचं ठिकाण आहे. त्याच दिशेने आम्ही निघालो. शिवा टेम्पल, हे टेम्पल 1936 ला शेती करत होते तिथे भेटले असं म्हणतात आणि त्याला पातालेश्वर टेम्पल असंही म्हटलं जातं. हे पातालेश्वर टेम्पल ज्याची मूर्ती इथे नाहीये म्हणतात, ती मूर्ती म्युझियम मध्ये ठेवलेली आहे. पण हे आहे एकंदरीत. पातालेश्वर मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतोय. आज मंडे असल्यामुळे काही गर्दीच नाहीये. हे असं मंदिर आहे. जसं मी म्हणालो 1938 ला आर्किओलॉजी डिपार्टमेंटला सापडलंय. ॲक्च्युली इथे पातालेश्वर म्हणायचं रिझन हेच आहे की हे गर्भगृह खाली आहे. आता सध्या पाणी असल्यामुळे इथे जाता येणार नाही आपल्याला, कारण पाऊस पडलेला आहे 2-3 दिवसापूर्वी, त्यामुळे. पण हे असं कन्स्ट्रक्शन आहे. मासे वगैरे सुद्धा दिसतात इथे. बघू शकता, खूपच छान. परत इथे फक्त पिलर्सवर आहे, सगळं पिलर्सवरती आहे. खाली फक्त सपोर्टला दगडाचे पिलर्स आहेत. आणि तुम्हाला तर नंदी आहे तिथे. झूम करूया. आणि आतमध्ये जाता येत नाही, खूपच पाणी आहे त्यामुळे. तर अशा प्रकारे हे पातालेश्वर हम्पीमधील पाहण्यासारखा, आवर्जून पाहण्यासारखा स्पॉट. खूप छान. पाण्याचा प्रतिबिंब पडून इथे खूपच छान असं रिफ्लेक्शन तयार झालेलं आहे. आणि आय डोंट नो तुम्हाला येईल का नाही, खूप छान नक्षीदार म्हणजे नक्षी आहे, नक्षा आहेत, डिझाईन्स म्हणू शकतो आपण. पातालेश्वर जे टेम्पल आहे त्या आतमध्ये आलोय. त्यामध्ये असे अवशेष सापडत आहेत आणि एक दरवाजा दिसतोय ज्याच्यातून आपण डोकावून पाहिलं. इथे नंदी महाराज जणू काही तिरप्या नजरेने आपल्याकडे पाहतायत असं दिसतंय. आणि नंदी महाराज इथे, म्हणजे मी ट्राय करतो आतमध्ये जाण्याचा. इथून शंभोंचं मेन एंट्रन्सचं मंदिर आहे, म्हणजे मेन दरवाजे इथे आहे इथे. आणि नंदी महाराज इकडे पाहतायत साईडला. हे मी पहिल्यांदाच पाहतोय. ट्राय करतो इकडून जाऊन तिथे जाण्याचा आणि आतलं दाखवण्याचा. इथून मी आत आलोय, इथून आत येऊन असा इथे आलोय. आता बघा तुम्ही नंदी बघता जे तिरफे पाहतायत. बघूया आतमध्ये. आता इथे बघू तुम्हाला कितपत दाखवता येईल तेवढं दाखवतो. हे बघा, हे नंदी महाराजचं मेन एंट्रन्स. हे पूर्ण पाणी आहे इथे आणि इकडे आतमध्ये गाभारा आहे, काहीच दिसत नाही आतमध्ये. हे अशा तऱ्हेने पातालेश्वर टेम्पल या दरवाज्यातून आत आलो आहे. अशा तऱ्हेने आम्ही पातालेश्वर एक्सप्लोर केले. पाणी आत असल्यामुळे आम्ही गर्भगृहात काही जाऊ शकलो नाही. पण तुम्ही कधी हम्पीला आलात तर डेफिनेटली हे बघण्यासारखंच आहे. रिसेंट डिस्कवरी आहे ही.